नमस्कार मित्रांनो, मराठी सारथी या आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सर्वांनाच आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असतं, पण अनेकदा आपण खूप मोठे बदल एका रात्रीत करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी अपयशी ठरतो. मग असा कोणता मार्ग आहे का, ज्यामुळे आपण आपली ध्येय सहज गाठू शकू? प्रसिद्ध लेखक जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात याचं उत्तर दडलं आहे. आज आपण या पुस्तकाचा असा सारांश पाहणार आहोत, जो तुमच्या जगण्याची पद्धत बदलून टाकेल. लेखक म्हणतात की यशाचा मार्ग हा खूप मोठ्या उडीत नसून छोट्या बदलांमध्ये दडलेला असतो. यालाच ते 1% नियम म्हणतात. जर तुम्ही स्वतःला दररोज फक्त 1%ने सुधारलं, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही आजच्यापेक्षा 37 पटीने अधिक चांगले व्हाल. याउलट जर तुम्ही दररोज 1%ने दुर्लक्ष केलं, तर तुमची प्रगती शून्याकडे जाईल. आपण सहसा ध्येय, गोल ठरवण्यावर भर देतो, पण लेखक म्हणतात की ध्येयापेक्षा प्रणाली सिस्टम महत्त्वाची आहे. ध्येय तुम्हाला दिशा दाखवतं, पण तुमची सिस्टीम किंवा तुमच्या रोजच्या सवयी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतात. सवयी बदलण्याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे आपली ओळख किंवा आयडेंटिटी बदलणं. आपण सहसा म्हणतो की मला वजन कमी करायचंय. हे झालं परिणामावर आधारित ध्येय. पण त्याऐवजी जर तुम्ही स्वतःला सांगितलं की मी एक आरोग्यदायी व्यक्ती आहे, तर तुमची वागणूक आपोआप बदलेल. कारण एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला एखादी ओळख देते, तेव्हा ती त्या ओळखीला साजेसं वागण्याचा प्रयत्न करते. कोणतीही सवय लावण्यासाठी लेखकाने 4 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. पहिला नियम म्हणजे ती सवय स्पष्ट करा. मेक इट ऑब्व्हियस. जर तुम्हाला सकाळी व्यायाम करायचा असेल, तर तुमचे व्यायामाचे कपडे आणि बूट रात्रीच समोर काढून ठेवा. डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी आपण लवकर करतो. दुसरा नियम म्हणजे ती सवय आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. जी गोष्ट करायला आपल्याला आवडते त्या गोष्टीसोबत नवीन सवय जोडा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला गाणी ऐकायला आवडत असेल, तर फक्त व्यायाम करतानाच तुमची आवडती गाणी ऐका. यामुळे व्यायामाची सवय तुम्हाला हवीहवीशी वाटेल. तिसरा नियम आहे ती सवय सोपी करा. मेक इट इझी. आपण सुरुवात करतानाच खूप कठीण ध्येय ठेवतो. त्याऐवजी 2 मिनिटांचा नियम वापरा. कोणतीही नवीन सवय फक्त 2 मिनिटं करण्यापासून सुरू करा. जर तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल, तर रोज फक्त 1 पान वाचण्यापासून सुरुवात करा. मुख्य उद्देश सवय सुरू करणे हा आहे. ती सवय समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. जेव्हा तुम्ही एखादी चांगली सवय पाळता, तेव्हा स्वतःला एखादं छोटं बक्षीस द्या. आपलं मन ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतो, ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायला प्रवृत्त होतं. मित्रांनो, लक्षात ठेवा की सवयी या चक्रवाढ व्याजासारख्या कंपाऊंड इंटरेस्ट असतात. सुरुवातीला त्याचे परिणाम दिसत नाहीत, पण सातत्य ठेवलं तर कालांतराने त्याचे प्रचंड मोठे फायदे मिळतात. बांबूचं झाड 5 वर्ष जमिनीखाली असतं आणि अचानक 6 आठवड्यात 80 ते 90 फूट वाढतं. आपल्या सवयींचंही असंच असतं. त्यामुळे निकालाची घाई करू नका. फक्त तुमच्या सिस्टीमवर आणि रोजच्या 1%च्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला तुमच्या सवयी बदलायच्या असतील, तर आजपासून तुम्ही कोणता छोटा बदल करणार आहात हे शेअर करा. अशाच प्रगतिशील माहितीसाठी मराठी सारथीला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.